हे दृश्य आपण बघू शकतोय। पंतप्रधान मोदी यांच्या घराच्या बाहेर राहुल गांधी यांनी ठिय्या मांडलेला होता। आंदोलन त्यांचं सुरू होतं आणि त्या ठिकाणी आता पोलीस पोहोचलेले आहेत। हे दृश्य थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। गेल्या 2.5 तासांपासून राहुल गांधी यांनी ठिय्या मांडलेला होता पंतप्रधान मोदी यांच्या घराच्या बाहेर। त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली होती। त्यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत। आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्याच ठिकाणी आता पोलीस पोहोचले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। पंतप्रधानांच्या घरावर विरोधकांनी मोर्चा काढलेला होता। गेल्या 2.5 तासांपासून हा ठिय्या होता। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा ठिय्या होता आणि त्याच दरम्यान आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा, सोबतच अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा या मागणीसाठी राहुल गांधी आणि इतर जे आंदोलक आहेत ते जमलेले होते। त्यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन सुरू होतं। त्याच दरम्यान आता आंदोलनस्थळी पोलीस पोहोचल्याचं समजतंय। तीन तासांपासून काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं समर्थन दिलेलं आहे। राहुल गांधी यांचं समर्थन बघायला मिळत आहे। त्याच दरम्यान ते पोहोचलेले होते। त्यांची मागणी आता समोर येते। त्यांनी मागणी केलेली आहे की पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहानी राजीनामा द्यावा। त्यांच्या समवेत इतर सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येने आहे। पंतप्रधानांच्या घरावर विरोधकांचा हा मोर्चा। आताच ताजी माहिती मिळते, काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आंदोलनस्थळी पोलीस पोहोचलेले आहेत। काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलीस त्या ठिकाणाहून घेऊन जात आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। आपण बघतोय अखिलेश यादव सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते हे पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर आहेत। त्यांनी ठिय्या मांडलेला होता। पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। केसी वेणुगोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। त्यांच्या समवेत इतरही अनेक काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आता मिळते। राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू होतं, त्याच आंदोलनस्थळी आता पोलीस पोहोचले आहेत। मागच्या 3 तासांपासून राहुल गांधी यांचं आंदोलन हे सुरू होतं, त्या ठिकाणी आता पोलीस पोहोचले आहेत। पेपर लीक से अपना भाग्य खोया है, अपने कुल का चिराग खोया है। ये क्रांति अब बड़ी ज्वाला बनकर धधकेगी। राहुल गांधी के नेतृत्व में ये रुकने वाली नहीं। मोदी युवा विरोधी है। अगर आज इसने छात्रों पे, युवाओं पे लाठियां चलवाई है, याद रखना ये उस देश का युवा है जिन्होंने इस देश को आजादी दिलाई और देश को बेसुकून बनाएगा। हे दृश्य आपण बघू शकतोय। ताजी लाईव्ह दृश्यही आहेत। अनेक जे काँग्रेसचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जवळपास 3 तासांपासून राहुल गांधी यांचा हा ठिय्या होता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर। काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। काल आपण बघितलं तर काल कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी जो संसदेवर धडक मोर्चा काढलेला होता, त्या दरम्यान काही आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता। त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झालेले होते आणि त्याच निषेधार्थ आता सर्व स्तरातून टीका होते आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले होते। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू केलेलं होतं। ठिय्या मांडलेला होता गेल्या 3 तासांपासून आणि आता अखेर पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रशांत वाघार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? कारण राहुल गांधी यांचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यात, अनेक काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय।
गौरी, पंतप्रधान मोदींच्या घरासमोर काँग्रेसचं आंदोलन होतं. लोकसभेतील आणि राज्यसभेतील दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आता आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना भोवळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांना तिथे पाणी देण्यात आलं. त्याच्या व्यतिरिक्त इतरही जे खासदार आहेत, केरळमधनं हिब्बी एडन काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये घातलेलं आहे. या ठिकाणी जे काँग्रेसचे खासदार, काँग्रेस पदाधिकारी आणि नेते आहेत, त्यांना आता एक एक करून ताब्यात घेतलं जात आहे आणि काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. महिला पदाधिकारी देखील इथे आहेत, त्यांनाही ताब्यात घेतलं जात आहे. के.सी. वेणुगोपाल यांना आता मी म्हटलं तसं भोवळ आल्यासारखी परिस्थिती होती. महाराष्ट्रातीलही काँग्रेस खासदार, सगळे 14 महाराष्ट्रातील खासदार या ठिकाणी उपलब्ध आहेत. रवींद्र चव्हाण, नांदेडचे खासदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. थोडक्यात हे आंदोलन आता पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खासदार असतील, नेते असतील, महिला पदाधिकारी असतील किंवा एकूणच सगळी मंडळी असतील, यांना डिटेन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत साधारण 3 पोलीस व्हॅन भरून इथले पदाधिकारी आणि नेत्यांना इथून पोलीस स्थानकांमध्ये हलवलेलं आहे. गौरी, हो प्रशांत, आपण सध्याची जी दृश्य बघू शकतोय त्यामध्ये अखिलेश यादव सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा पोलीस पकडण्याचा प्रयत्न करतायत. सध्याचे काय अपडेट्स आहेत? के.सी. वेणुगोपाल यांना ताब्यात घेतलेलं आहे. अजून कोणकोणत्या नेत्यांना ताब्यात घेतलंय? सुरुवातीला आपण बघितलं तर इथे केवळ काँग्रेसचे नेते होते. काँग्रेस खासदारांचं हे आंदोलन आहे असं बोललं जात होतं. मात्र थोड्या वेळानंतर आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील, समाजवादीचे अखिलेश यादव असतील, वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणजे जे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत ते इथे पाहायला मिळाले होते. आता त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर झालेलं हे आंदोलन पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांच्या चर्चेनंतरही या ठिकाणी काँग्रेसला समाधानकारक असा तोडगा मिळालेला नाहीये. यानंतर काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना देखील पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात. या ठिकाणी काही आंदोलक जे आहेत ते बसवर देखील चढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस व्हॅनवर आंदोलक चढलेले आहेत. गौरी, नक्कीच प्रशांत, सोबत राहा. आपण ही ताजी दृश्य पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ही दृश्य आपण बघू शकतो, आंदोलन स्थळावरची थेट लाईव्ह दृश्य आहेत. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी जमलेले आहेत आणि राहुल गांधी यांना त्यांनी घेरल्याचं दिसतंय. अनेक जे महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये के.सी. वेणुगोपाल आहेत, इतरही महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अखिलेश यादव सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनाही पोलीस पकडण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर हे आंदोलनातून धरपकड सुरू आहे. राहुल गांधी यांनाही पोलिसांनी घेराव घातलाय. ही दृश्य आपण बघू शकतोय. मागच्या 3 तासांपासून राहुल गांधी यांचा ठिय्या त्यांनी मांडलेला होता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आणि त्याच ठिकाणावरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय. अनेक जे महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आहेत त्या वरती आंदोलक चढलेले आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक होऊन आपली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. आपण बघितलं आंदोलकांवर लाठीचार्ज झाला कालच्या दिवशी. त्यानंतर काँग्रेस चांगल्याच प्रकारे आक्रमक झालेली आहे. ठिकठिकाणाहून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय आणि यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप पंतप्रधानांनी दिली नाही असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. आणि त्यानंतर हे राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू होतं पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि त्याच ठिकाणची आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय. 3 तास ठिय्या होता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आणि अखेर त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत आणि अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे त्या नेत्यांना आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यामध्ये के.सी. वेणुगोपाल आहेत, इतरही महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनाही ताब्यात घेतल्याचं समजतंय. अखिलेश यादव सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आहेत. सुप्रिया सुळे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी घेराव घातल्याचं समजतंय. या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नेमकी तिथली परिस्थिती काय आहे हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार के.सी. वेणुगोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसनं खरं तर CJPचं जे आंदोलन सुरू होतं त्याला पाठिंबा दर्शवला. काल जो आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला होता, त्यांना मारहाण झालेली होती, त्याचा तीव्र निषेध केला.